नमस्कार मैत्रिणींनो, गायत्री डिझायनिंग मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पंजाबी ड्रेस स्लीवलेस कसा कट करणार ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत दाखवते. अशा पद्धतीचा अस्तरचा स्लीवलेस पंजाबी ड्रेसचा टॉप वरचा आज आपण कट करणार आहोत. अस्तर आहे आतमधलं आणि हा वरचा कापड अशा पद्धतीने. हा पूर्ण 2 मीटर कापड लागते आपल्याला वरच्या कुर्तीसाठी. तर चला मग आता आपण जास्त वेळ न घेता पंजाबी ड्रेसची कुर्ती कट करू आणि नंतर मी तुम्हाला ही कशी शिवायची त्याचा पण व्हिडिओ अपलोड करेल. स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला बेसिक पासून सांगत आहे आणि करून पण दाखवत आहे. अशा पद्धतीने आपण चौपट घडी टाकली, बंद भाग माझ्याकडे घेतला. हे बघा, याचे माप तुम्हाला दिसतच आहे. पंजाबी ड्रेस स्लीवलेस, पूर्ण उंची 40, छाती 34, पोट घेर 30, कमर घेर 34 आणि बाई घेर 15, शोल्डर 14, समोरचा गळा 7 आणि मागचा गळा 2.5. तर आपण अशा पद्धतीने आज माप टाकणार आहे. आता उंची घेतलेली आहे 40. 40 प्लस 2 म्हणजे आपल्याला घ्यायचे 42. कोणताही ड्रेस असला तर आपल्याला 2 इंच जास्त घ्यायचे उंचीमध्ये. अशा पद्धतीने आपण 42 उंची घेणार आहोत. 40 प्लस 2 म्हणजे 42. तुम्हाला दिसत नसलं तरी मी तुम्हाला थोडी सांगत आहे. 40 प्लस 2 म्हणजे 42. 42 उंची घेतली. आता शोल्डर, स्लीवलेस ड्रेस असल्यामुळे आपल्याला शोल्डर अर्ध्या इंचानी जास्त घ्यायचा. तर आपण नेहमी शोल्डर 5.5 घेतो, आज 6 घेऊ. शोल्डर. आता नेहमी आपण शोल्डर एवढं असलं तेवढाच बाई घेर घेतो, पण आज आता स्लीवलेस असल्यामुळे आपण शोल्डरच्या अर्ध्या इंचानी कमी बाई घेर घेऊ. अर्धा इंच आपल्याला बाई घेर कमी घ्यायचा. 2.5 इंच आकार देण्यासाठी आणि 1.5 इंच गोलाकार तयार छातीचा फ्रंट. तर छातीचा पूर्ण छाती 34 म्हणजे 34चा चौथा भाग म्हणजे 8.5. आपल्याला 8.5 माप जेवढंच तेवढं ठेवायचं. 8.5 प्लस 2 इंच म्हणजे 8.5, 9.5, 10.5 म्हणजे आपला कापड बरोबर त्याच मापाचा येतो. या कापडचा पन्ना कमी आहे, जास्त असला तर मोठा पण येऊ शकतो. आता इथं 7, 8, 9 3 माप घेता येतात आपल्याला. 7 म्हणजे एकदम लहान 0 नंबर साठी, 8 म्हणजे 1 नंबर साठी, 9 म्हणजे 2 नंबर साठी.
तर आपल्या छातीचा फ्रंट 8.5 म्हणजे आपण 1 नंबर मध्ये बरोबर येईल. 8 इथं पण तसंच स्पॉट 12, 13, 14 3 माप घ्यायची असतात. 3 माप म्हणजे 12 म्हणजे 1 नंबर, 13 म्हणजे 2 नंबर आणि 14 म्हणजे 3 नंबर. तर आपल्याला 2 नंबरचा माप घ्यायचा आहे 13. आता पोटगिराचं माप फिटिंगच्या वेळेस घेत असतो आपण. आता आपण कमरगिराचं माप कमर घे अशा पद्धतीने इतर 2 पॉइंट टाकायचे असतात. एक म्हणजे पोटघेर आणि दुसरा कमरघेर. पोटघेराचं हे आपण शिलाई मारताना फिटिंग घेतो, त्यामुळे आपण दुसरं माप म्हणजे कमरघेर घेतो. कमरघेर 34 पूर्ण 34 आहे गोल अंगावरच्या मापावर. 34चा 1/4 म्हणजे 8.5. 8.5 प्लस 1 इंच म्हणजे 9.5. आता हे 9.5 कमरघेर घेतलं म्हणून आपल्याला 2 इंच जास्त घेऊन खालचा घेर घ्यायचा असतो. खालच्या घेरात 2 इंच मिळवायचे. 9.5 10.5 आतला येते 1 इंच. थोडीशी आपल्याला इथं पट्टी लावायची आहे, ते आपण शिवताना पाहू. तेव्हा एवढा घेतला तरी चालेल. हा पॉइंट कमरघेराचा आणि खालचा घेर ही अशी तिरप्या पद्धतीने टेपच्या साहाय्याने जोडून द्या आणि इथं पण अशा पद्धतीने जोडून द्यायचं. तुम्हाला हे माप समजलंच असेल. परत मी एक वेळा सांगते. आपण पूर्ण उंची घेतली 40. 40 प्लस 2 म्हणजे 42. नंतर 2 नंबरचं माप घेतलं आपण शोल्डर. शोल्डर 6 इंच आणि 3 नंबरचं माप घेतलं आपण बाही घेत म्हणजे 5.5 इंच, अर्ध्या इंचाने कमी. इथं या पॉइंट पासून 2.5 इंच वर आकार देण्यासाठी आणि या कोण्यातून अशा तिरप्या पद्धतीने 1.5 इंच आणि इथं तयार माप छातीचा 1/4 बरोबर 8.5 म्हणजे इथं आपण 8.5 घेतो प्लस 2 पूर्ण छातीचा फ्रंट प्लस 3 घ्यायचे असतात, पण आपला कापड एवढा असल्यामुळे आपण 2 घेतले तरी काही हरकत नाही. शिलाई थोडी कमी होते शिलाई मारली. या पॉइंट पासून आपल्याला 2 माप टाकायची. इथून 13 आणि 1 8. 8 म्हणजे पोटघेर आणि 13 म्हणजे आपला कमरघेर. आता पोटघेराचे माप आपण आता टाकले तरी चालते. पोटघेर आहे 30. 30चा 1/4 1/2 म्हणजे 15. 15चा अर्धा 1/2 म्हणजे 7.5 म्हणजे 30चा 1/4 7.5. अशा पद्धतीने आपली शिलाई येईल. फिटिंग शिलाई. तर मी तुम्हाला आता कट करून दाखवते. पण आता अशा पद्धतीने कट करू. हा खालचा घेर आपला 1 इंचाने कमी आहे म्हणजे आपल्याला इथं 1 इंच थोडासा जॉईंट मारायचा, तो आपण शिवताना मारू शकतो. इथं कमरघेर आणि बाहीचे पोटघेर पण आपण असंच कट करणार आहे, कारण तिथं आपली शिलाई येईल.
अशा पद्धतीने आपण खालचं अस्तरचा कापड वर टाकून घेतला. आता आपण आपला स्लीवलेस असल्यामुळे बाईचं माप टाकण्याची गरज नाही. आता आपण अशा पद्धतीने अशा पद्धतीने आपण आता आपण काय करणार आहे, हा कापड आपला वरचा नेटचा असल्यामुळे आपण उंची थोडीशी जास्त ठेवतो. इथं पण आमच्यात जास्त घ्यायचं म्हणजे आपण अशा पद्धतीने याची दोन भाग करूया. आणि नेटचा कापड असल्यामुळे आपल्याला जास्त घेतले तरी दिसायला छान दिसते. म्हणून आपण खालची पट्टी कापून न टाकता आपण ठेवणार आहे. आपण एक पदर काढून घेतला आणि एका पदरला आपण अशा पद्धतीने टाचणी लावून घेऊ. अशा पद्धतीने आपण सर्व बाजूनी टाचपीन लावून घेऊ, म्हणजे आपला शिवताना आपण हलणार नाही. तुमच्या लक्षात आलंच असेल, ही पट्टी आपल्याला थोडीशी जास्त ठेवायचीच आहे म्हणूनच, आणि ही पण ठेवायची. आपण आता अशा पद्धतीने हॉट करूया. आपण याच्यावर टाकूया.
असेच आपण दोन्ही फ्रंट करून घेऊ आणि नंतर गळा टाकू. मी आता तुम्हाला गळा टाकून दाखवते आणि नंतर हे दुसरं कट करतो. आडवा गळा हा नेहमी अडीच इंचाचा असतो. असा 2.5 इंचाचा चौकोन आणि आपली आवडीनुसार आपण त्याची लांबी घेऊ. त्यांच्या मागच्या भागाची लांबी 9.5 तयार आहे. म्हणजे आपण 10 घेऊ. इथं आपला गळा चौकोनच सांगितलेला आहे. आपल्याला चौकोनच गळा ठेवायचा. असा चौकोन तयार केला आपण आणि आता या गळ्यावर अशा पद्धतीने टाकून घ्या. अशा पद्धतीने आपण चौकोन गळा घेतला आणि समोरचा गळा आपल्याला टाकायचा आहे. सरळ उलट करून घ्यायचं असं अशा पद्धतीने उलट्या भागाला हा अस्तर लावायचा. इथं पण सेम तशाच पद्धतीने आपण डासण्यात लावून घेऊ आणि एक मिनिट यासाठी असण्या लावल्यामुळे हा कापड सरकत नाही आणि शिवताना आपल्याला इझी जाते. इथं पण आपण त्याच पद्धतीने बघू शकतो.
अशा पद्धतीने आपला दुसरा पार्ट झाला. आता या फ्रंटला पण आपण गळा टाकून घेऊ. आता हा पण गळा आडवा गळा सारखाच असते समोरचा आणि मागचा. हा समोरचा फ्रंट असल्यामुळे त्याचा गळा छोटा आहे. तयार 7.5 म्हणजे आपल्याला आठ घ्यायचं. हा गळा अशा पद्धतीचा टाकायचा आहे आपल्याला. अशा पद्धतीचा डार्क अजून चांगलं दिसेल. ते बघा आता कशा पद्धतीचं. आता आपण समोरचा फ्रंट असल्यामुळे काय करणार आहोत, यालाच आपण फिटिंग शिलाई टाकू. फिटिंग साठी आपण तयार करून घेऊ. आता छातीचा फ्रंट 34 म्हणजे 8.5 8.5 एक इंचाची एक्स्ट्रा इथं 8 ओढण्यासाठी ते ओढगे 30 चा 1/4 म्हणजे आपण इथं 7.5 पॉइंट देणार. आणि इथं आपला जो कट साठी ठेवलेलं माप आपण 13 घेतलेला आहे, त्या पॉइंटवर 1 पाऊण इंचानी आतमध्ये येऊन हे अशा पद्धतीने जोडून घेऊ. आणि हा पॉइंट आणि छातीचा पॉइंट या पॉइंटनी इथं लाईन घ्यायची. आता मी तुम्हाला हे कसे शिवतात ते दुसऱ्या व्हिडिओत दाखवते. तर त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. बाय.